आज 5 जून म्हणजेच जागतिक पर्यावरण दिन. पर्यावरणाचे आपण खूप ऋणी आहे. पर्यावरणाकडून आपल्याला खूप काही मिळतं. निसर्गाकडून आपण खूप काही घेत असतो. पण आपण आपल्या परीने निसर्गाचे ऋण फेडण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आपण निसर्गासाठी काहीतरी केलं पाहिजे. आपण काय करता येईल ते बघूया. पर्यावरणाकडून आपल्याला सगळं जीवनच मिळतं आहे. मातीपासून हवा, पाणी आणि इतर सगळ्याच गोष्टी आपल्याला पर्यावरणातून मिळतात. पण आपण त्याला काय देतो? माणसाकडून फक्त प्रदूषणच मिळतं आहे पर्यावरणाला. त्यासाठी आपण जमेल तेवढं वायू प्रदूषण कमी करता येईल, प्रदूषण कमी करता येईल किंवा इतर कुठलंही असेल ते ध्वनी प्रदूषण किती प्रकार आहेत ते सगळेच मानवाकडून दूषित होतं आहे पर्यावरण. या सगळ्याकडे आपण लक्ष देऊ शकतो. सोबतच आपण भरपूर मोठ्या प्रमाणात झाडं लावू शकतो आणि त्याची देखभाल करू शकतो. तो सुद्धा पर्यावरणासाठी एक आपल्याकडून मिळालेला गिफ्ट असेल. म्हणजेच फुलाची पाकळी आपण पर्यावरणासाठी करू शकतो. आपण साधं 1-2 महिने जरी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट असलो तरी ऑक्सिजनचे जे पैसे होतात ते हजारो लाखोमध्ये होतात. पण आपल्याला पर्यावरणामध्ये जन्माला आल्यापासून मरेपर्यंत जो ऑक्सिजन मिळतो तो फ्रीमध्येच मिळतो झाडांकडून. मग आपण 4-2 झाडं लावली म्हणून तेवढाच हातभार आपल्याकडून हा वातावरणासाठी किंवा पर्यावरणासाठी हा मिळू शकतो. सोबतच आपल्या आसपासचा परिसर स्वच्छ ठेवणं किंवा आपल्या जवळच्या पाण्याचं प्रदूषण होणं ते वाचवणं, जे मातीचं प्रदूषण असतं ते वाचवणं. सोबतच निसर्ग आपल्याला भरभरून एवढं सगळं देतो असतो. म्हणजे खाण्यापिण्यापासून आपल्या राहण्यापर्यंत ज्या प्रत्येक गोष्टी लागतात ते आपल्याला निसर्गातूनच उपलब्ध होत असतात. त्यामुळं आपल्याला जमन एवढं आपण पर्यावरणाचं रक्षण करण्याचा प्रयत्न हा केलाच पाहिजे. मानवजातीच्या हितासाठी आणि सजीव जातीच्या भविष्यासाठी आपल्याला ह्या सगळ्या गोष्टींची काळजी घ्यावीच लागेल. चला तर मग आजच्या दिवशी एक संकल्प करूया की दरवर्षी आपण 5 जूनला एक झाड लावून त्याची पूर्ण 1 वर्षभर देखभाल करू. त्याच्यानंतर ते निसर्गावरती सोडून दिलं तरी येऊन जाईल आणि आपण आपल्या परीने निसर्गाचे किंवा पर्यावरणाचे ऋणी कायमचं राहण्याचा प्रयत्न करू. सोबतच तुम्ही कोणतं झाड लावताय आणि किती तारखेला लावताय, त्याची देखभाल करताय का ते कमेंटमध्ये जरूर कळवा. आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, म्हणजे प्रत्येकजण पर्यावरणाचं रक्षण करण्याचा प्रयत्न करील. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. जय जवान, जय किसान, जय पर्यावरण.